अतिशय डेंजरस आहे। याच्यामध्ये आमचं मत आहे जे पुण्यामध्ये सुद्धा घडलंय, भाजपच्या कार्यालयामध्ये आणि ठिकठिकाणी भाजपने स्वतःचं सॉफ्टवेअर प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला दिल्यामुळे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून BLO वर काही प्रमाणात प्रेशर असल्यामुळे तिथं टेबल सर्वे केले जातात आणि त्याच्यात काही भाजपचे नेते हे दबाव आणून त्यांच्या विचाराच्या लोकांची नावं वाढवतात आणि विरोधातल्या विचाराची नावं कमी करतात असं सुद्धा आम्हाला सगळ्यांना वाटतं। काल राहुल गांधींच्या छत्रपती गुंजमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, तुमचे आमदार रोहित पाटील सगळे पाहायला मिळाले। खूप दिवसानं महाविकास आघाडी एक संघ होत्या या विद्यार्थ्यांच्या आवाजात। नाही, तिथं तुम्ही बघितलं तर तसा काँग्रेसचं चिन्ह कुठंच नव्हतं। राहुल गांधीजी विरोधी पक्ष नेता आहेत आणि छत्रपती गुंज जे विद्यार्थ्यांचे जो काय आवाज आहे त्याच्या अनुषंगाने तो सामाजिक कार्यक्रम होता। तिथं सुषमाताई आपल्याला दिसल्या, रोहित पाटील दिसल्या, अजून बरेच काही स्थानिक नेते सुद्धा आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं। तेच म्हणतो, आता मी स्वागत बोर्डच्या माध्यमातून केलं, काही लोकांनी तिथं जाऊन त्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। म्हणजे ह्याच्यावरूनच कळतं जेव्हा विचारासाठी आपण लढत असतो तेव्हा पक्ष आणि विचार, जात, धर्म सोडून माणुसकीच्या नात्याने जो माणूस लढतोय त्याच्याबरोबर राहणं पण तितकंच महत्त्वाचं। तीच भूमिका या सगळ्या